हाय सगळ्यांना, माझ्या न्यू ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आज घेऊन आली मी तुमच्यासाठी कांदा पोहे। या मग कांदा पोहे खायले। हो हो आणतो काय ते आणतो एवढा कल्ला मग तेल पाणी दिलेलं नाही चिमणीला साप खाते वाटतं। सापच कुठे आहे आपल्या घरात? साप खायला चिमणीले त्याला ते सगळं संपून घ्या। चाले बस लवकर। किती टाइम झाला? किती काम करा नाही लागत का? कपडे राहिले, भांडे राहिले, आता हे नाश्त्याचे भांडे। थांब ना खेबड्या, ह्याला सांग ना, मी ते घर दाखवायला नेणार आहे। हा बरं आबाजींच्या मनच नाही दाखवायला नेणार आहे कोणाला दाखवले आणि आज तुम्हाला दाखवणार आहे प्रज्वल अवकाळी पाण्यानं किती आमच्या नाले भरले। ते नाला एकदम वाहू राहिला। नाश्ता केल्यावर घेऊन जातो तुम्हाला बाहेर दाखवतो। आमचे नाले नदी तर नाही आमच्या गावात, पण नाला लय वाहू राहिला। एवढं पाणी पडलं की लोकांना पेरणी धरले काल आमच्या गावात। मस्त पाणी, पण असं क्लिअर पाहिजे असतं पाणी। नाल्याचं पाणी क्लिअर नसते, लहानपणी गावात त्याच्यात ते टाकायचं असतं प्लास्टिक। ते एवढ्या मोठ्या नाल्यात कुठे प्लास्टिक टाकणार आहे? येते बसते मस्त पाणी झालं असतं। चल घे बरं, घे नाश्ता करून घे पहिले। डायरेक्ट स्विमिंग त्याच्यातच उडी खाल्ली असते। कोणा खाल्लीस ती उडी? क्लिअर पाणी असतं। क्लिअर पाणी नसते रे बाबा नाल्याचं। मारशील नाही तर उडी म्हणशील की नाही, दाखवून आणतो मग व्हिडिओ काढून आणतो। मारशील उडी, त्याच्यात फसून मरतात बरं। मागच्या वर्षी एक पोरगा मेला नाल्यात फसून। जाऊच नको तू तिकडे, काय एवढं अर्जंट नाही। आम्हाला पाहिजे। आम्ही जाणार आहोत आता बैलगाडीनं वावरात। मस्त झालं, आता 1 तारीख आली की होते आमचा सीझन चालू। चला तर मग या नाश्ता करायला कांदा पोहे। प्रज्वल, आई कांदा पोहे आणि चहा। प्रज्वलला आंबा पाहिजे होता, आंबाही कापून ठेवला आहे ना, पण पहिले प्रज्वल घेणार आहे कांदा पोहे आणि चहा। चला तिकडे नाश्ता करू राहिले, आमच्या मैफलीत नाही, आम्हीच आहोत 3 जण। आणि रुपा आणि बंधू गेले आज वावरात। काल आले ते संध्याकाळी, आज गेले बी वावरात। आणि रुपा वावरात गेला, सगळे कामं मायावरच येऊन पडतात, म्हणून त्यासाठी पहिले नाश्ता करून घेतो, मग होतीन कामं। पहिले विठोबा मग पोटोबा। कोणाच्या दुकानातून आणले पाहिजे? झाला नाश्ता आता पोह्याचा। कृपा प्रज्वल एवढं ठेवतेस रोजई बी, काय करावं या पोराचं। ते शेंगदाणे ज्यानं ठेवलं फक्त त्यानं तेवढं। आई पोहे आपण घेतो आता। डाळ मस्त 2 पाण्यानं धुतली आणि इकडे टाकले तांदूळ। कपडे धुयलो, बाहेरचे कामं व्हायलो, डाळ आणि तांदूळ शिजतात मस्त। शिजतात म्हणजे पावा बी लागते त्याले, इकडे तिकडे चक्रा हाणा लागतात। संध्याकाळी 12 उदान सुट्टे, आता वाटून ठेवलं तर बरं राहते, घरातल्या घरात करता येते मग। आणि संध्याकाळी करणार आहोत चिकन रोस्टेड, त्यासाठी आताच चालू आहे तयारी। संध्याकाळचं काही खरं नाही, काय करायचं ते सकाळीच तयारी करून ठेवा, तसं करतो मग। डाळ फोडणीची करायला लागते म्हणून वरूनच शिजताना जिरं टाकायचं, लय मस्त वास येते। आणि हळद, म्हणजे मग फोडणीत जिरं टाकायचं काम नाही, आणि लय मस्त डाळ होते। करून पहा एकदा।
शिजतानीच थोडं मीठ. हे लागलं आता आपलं कुकर. आणि हे देते शिट्ट्या. कपडे धुये लोक म्हणजे याच्या शिट्ट्याला डोसक्याला ताण होणार नाही ना, काहीच नाही. पहा नाश्त्याचा पसारा, भांडे, पाण्याच्या बॉटल हे सगळे आवरून घेतो आता मी. काय पाहिजे तुला? प्लेट पाहिजे का? ते वरण भात शिजू राहिलं, ते मिरच्या टमाटा हिरवा सांबार कापून ठेवतं का? बाहेर टाकतो ते लसणाचे टकरं. गोयात काढतो, वास नाही येत अंगाचा लसणाचा. मी एवढे कपडे आणि भांडे धुवून घेतो आता. ते लोक ते टमाटा हे कापून ठेव, मिरच्या. आज जरा लवकरच कामं टपली. पा झाले माझे कपडे धुवून. आणि बकऱ्या बसल्या आज शांत. शांत कशा काय बसल्या काय माहीत. आज नाही चारा मागू राहिल्या ना पाणी मागू राहिले, नाही बागल करू राहिल्या, फक्त बसेल. काय झालं काय माहीत त्याले. चला तर मग आत्ता झाली आपली तयारी स्वयंपाक करायची. आईनं कापून ठेवला टमाटे, मिरच्या, सांबार, कढीपत्ता वरणाले तडका द्यासाठी. आणि मी करता आता स्वयंपाक. आता रुपा येईन वावरातून, त्याले जेवण द्या लागीन बाबा. आयतच खायले कामं करून आल्यावर. हे पा भात शिजला मस्त, डाळ बी शिजली. आता फक्त डाळीला तडका द्या, तिखट भाजी वडायची, बस स्वयंपाक केला की झाले माये बी कामं. रुपा आल्यावर फक्त जेवण. आजचं वातावरण एकदम मस्त आहे, पण लाईटलाही त्रास देऊ राहिली. 8-15 दिवस झाले. जसं हे अवकाळी पाणी चालू आहे तसं लाईट फक्त येते आणि जाते, नाही झोप होत ना. काही कामं करायचे असले ते कामं करता येत. आणि एक धंदा जास्त वाढला, पाणी खाली झालं की पाणी भरून ठेवा. हा एक महत्त्वाचं काम आहे रोजचं. आहे टेन्शनच आहे डोक्याला की लाईट जाणार आहे, पाणी भरून ठेवा, पाणी भरून ठेवा. कारण पाण्याच्यानं कोणताच धंदा होत नाही. आजच्या दुपारच्या जेवणारे तिखट भाजी बनणार आहे. वड्या तव्यावरच्या मस्त लाल मिरच्या टाकून, लाल मिरच्या फोडून, मुगाच्या दहीच्या वड्या. ते मसाल्याच्या केल्यापेक्षा अशा मिरच्या फोडून लय मस्त होतात. मुगाच्या दहीच्या वड्या लाल मिरच्या फोडायच्या मस्त उघड्याच्या. हे तव्यावर लाल जरा मिरची टाकायचं, मीठ आणि होऊ द्यायचं मस्त. झाल्यावर गोड वास येते याचा मस्त या मिरच्याचा. ते पाण्यात काय पडलं होतं ना नळाचं, कोणा पाणी या हंड्यातल्या दिवस पडला होता. मी काय नाही करू पाणी दे मग आता. ते तवलीतच दिलं. याच्यात टाकायची हळद. मिरच्या अशा मस्त लाल होऊ द्यायच्या. झाल्या आता मस्त लाल. ते याच्यात टाकायचं आता पाणी. येऊ द्यायची उकळी. गरमाला घेऊन राहिली की उघडतात. वड्या मस्त फोडून घ्यायच्या. पहा मस्त उकळी आली आता या पाण्याले. आणि याच्यात टाकायच्या आता वड्या. हे घ्यायच्या फिरून चांगल्या. याच्या उकडीत वड्या टाकल्या की लय मस्त लागतात आणि शिजतात लय मस्त. आता हे शिजू राहिला मस्त. आता देतो वरणाले तडका. अंडी शिजलं मस्त. आज हिरवा सांबार जरासकच आहे, जरासक वरण, जरासक टाकतो वडे. झाल्या हे वड्या. वड्याले कलर आला मस्त. दाखवतो तुम्हाला वड्याले कलर कसा आला. हे पहा झाल्या आपल्या वड्या मुगाच्या डाळीच्या.
या जेवण करायला रुपाची वाट पाहिली. आता लो 2 वाजले पण रुपाचा काही पत्ता नाही अजून. बंधू आले नाही वावरातून. मला भूक लागली, मी घेतो जेवण करून. जेवायला हाय आज तुरीची डाळ, वड्या, कच्ची कैरी, भात आणि पोळी. काय जरणार आहे वावरात? अजून नाही आले. बकरे उपाशी राहिले आमच्या आज. बकऱ्याला चाराच नाही आज. झोपेतून उठून चहाचा टाइम झाला तरी यायचा वावरातून यायचा पत्ता नाही. रुपान बंधू घेतो मग आता चहा संध्याकाळचा. आज येतात की नाही बंद वावर असतात काय माहीत. झाडझूड करायची राहिले, अजून भांडे लावायचे राहिले. चहा घेऊन घेतो पहिले आता. विशेष म्हणजे बकऱ्याला चारा नाही आज. बकऱ्या उपाशीचा दिवस भरायच्या. आता लय करू राहिल्या ते इकडे तिकडे पाहू राहिल्या चारासाठी. सकाळून पासून बकऱ्याला चारा नाही आणला तर एकदम कुत्र्यासारख्या खाऊ राहिल्या. चारा आणला तर लय मोठा आला आता चारा. हे पा चारा सकाळून लोक आणखी सोकते मग तो खाणंही होत नाही द्यायचं. मग बाहेरच ठेवू का? झाली सगळी संध्याकाळच्या जेवणाची तयारी. आज बनणार आहे संध्याकाळच्या जेवणात चिकन रोस्टेड. चिकन धुवून भिजून ठेवलं मस्त आणि इकडे चिकन शिजू राहिलं. आणि आता बनवणार आहोत मी चिकन रोस्टेड. तेल गरम झालं आपलं मस्त. त्यात सोडायचं आता चिकन. चिकन रोस्टेड लय टाइम लागते याले व्हायला. कट करावं लागते सगळं. टाका हात धुनिया लय चिकन द्यायचे चिकन रोस्टेडचे. आता करावं लागते खावं वाटलं म्हणजे. या जेवायला चिकन रोस्टेड. इकडे चालू आहे जेवण आणि इकडे पण चालू आहे जेवण. रात्रीचं जेवायला या चिकन रोस्टेड आणि चिकन आणि भाकरी. चिकन आणि भाकरी कोणाकोणाला आवडतात कमेंटमध्ये सांगा. कांदा निंबू. चला मग आम्ही करतो आता जेवण. बाय बाय कर रे. असं कर बाय. आणि जेवायला आहे थम्सअप. प्रज्वलचा आयटम आहे हा. चिकन असल्यावर थम्सअप पाहिजे. हे मला आहे आणि प्रज्वलचं खाली आहे. दाखवत तुम्हाला. हे बघा प्रज्वलचं खाली ठेवलं आहे. हे प्रज्वलचं पलंगा खाली ठेवलंय प्रज्वलनं. अर्ध पिऊन झालं. मला हेच समजत नाही की हे कसं प्यायचं काय प्यायचं. बॉटल तर आणली पण अजून फोडली नाही. फोडून पाहतो आता कशी लागते ते.